गावातून आलेल्या अक्षदा कलशाचे औंध येथे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। यावेळी कलशाचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक नवीन स्टँड, जुना स्टँड परिसरासह रथमार्गाने गावातील मध्यभागी असलेल्या मारुती मंदिर येथे आली। या मंदिरात हा कलश भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर ठेवण्यात आला। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, याची गावागावात व घराघरात निमंत्रण पत्रिका मिळाली। या दिवशी प्रत्येक घराघरात दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। पाहूयात ही बातमी। रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय। वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्र 22 जानेवारी रोजी आपल्या स्वगृही जाणार आहेत। या दसऱ्याला रावण दहन केल्यानंतर दिवाळीला जसा दीपोत्सव केला जातो, दीपावली हे आपण का करतो तर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र त्यावेळी पोहोचले म्हणून आपण दिवाळीचा दीपोत्सव करतो। असाच दीपोत्सव 22 जानेवारी रोजी आपण सर्व ग्रामस्थांनी करायचा आहे। त्या निमित्तानं अयोध्येहून जे अक्षदांचे कलश आलेले आहेत त्या कलशाची मिरवणूक आता औंधमध्ये आपण केलेली आहे आणि हा कलश आज संध्याकाळपर्यंत इथं मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवलेला आहे। यानंतर 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत अयोध्येहून आलेल्या पत्रिका, अक्षदा आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा फोटो आणि प्रभू रामचंद्रांचा फोटो हा आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी पोचवायचा आहे। त्याचं नियोजन आपण सर्वांनी मिळून करायचं आहे आणि 22 तारखेचाही कार्यक्रम, आज जसा हा कार्यक्रम उत्साहात आपण सगळ्यांनी साजरा केला त्याच पद्धतीनं 22 तारखेचाही कार्यक्रम अतिशय उत्साहात आपण सर्वांनी साजरा करूया आणि त्या निमित्तानं आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि समस्त हिंदूंनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करायचा आहे। अयोध्येहून जे अक्षदा कलश आले ते अक्षदा कलश हे अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक ग्रामीण भागात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत हा अक्षदा कलश पोहोचणार आहे। ह्याचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ह्या अक्षदा कलश पुन्हा अयोध्येमध्ये जाणार आहे। अयोध्येमध्ये जाऊन आल्यानंतर पुन्हा 22 तारखेला जो राम ललाची जी प्राणप्रतिष्ठा आहे त्या प्राणप्रतिष्ठेची निमंत्रण पत्रिका ही आपल्या सर्व गावात, सगळ्या घरात, सगळ्या लोकांना एक रामाचा फोटो, एक राम मंदिराचा फोटो अशा पद्धतीचं निमंत्रण पत्रिका प्रत्येकाच्या घरात जाणार आहे। त्यावेळेला सायंकाळच्या वेळेला सगळ्यांनी आपल्या घरी दीपोत्सव साजरा करायचा आहे। प्रत्येक मंदिरं सजवायची, प्रत्येक मंदिरे सुशोभित करायची आणि या ठिकाणी मोठा जल्लोषात आपल्या राम मंदिराची स्थापना करायची आहे। जन्मभूमीतून अयोध्येहून कलश औंध नगरीमध्ये आलेला आहे। त्याचं औंधमध्ये खूप उत्साहात स्वागत करण्यात आले आहे। गावातून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। सर्व भाविकांनी त्याच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि नंतर आता औंधमधील मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी कलश ठेवण्यात आलेला आहे। भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे दर्शनाचा।